सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। मिरज तालुक्यातील बेडग येथील एका गरीब शेतकऱ्यानं घेतलेली जमीन अतिक्रमण करून दंडुकशाहीच्या जोरावर दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे। सदर शेतकरी आणि त्याची पत्नी व एकुलता एक मुलगा असे तिघेच कुटुंबात असल्याच्या व त्यांच्या गरिबीचा फायदा घेत दडपशाही आणि राजकीय वरदहस्ताच्या जोरावर सारा प्रकार सुरू आहे। या प्रकरणी पोलीस व प्रशासनानं न्यायालयाच्या आदेशाचा मान राखून सदर शेतकऱ्याला योग्य तो न्याय देण्याची मागणी होती आहे। याबाबतची अधिक माहिती अशी की बेडग हद्दीत मालगाव रस्त्यालगत रेल्वे रुळाला लागून बेडग गावचे रहिवासी दादासो कोंडीबा शेळके यांची वडिलोपार्जित शेती आहे। त्यांनी आपल्या जमिनीला लागूनच दक्षिणेला असणारी गट नंबर 699 मधील 70 गुंठे शेती बेडग गावातील आपल्या वडिलोपार्जित प्लॉट विकून 28 मे 2023 रोजी सुमन विलास खरात, संतोष विलास खरात, संदीप विलास खरात आणि संगीता विलास खरात यांच्याकडून रीतसर खरेदी केली। सदर जमिनीची खरेदी झाल्यानंतर मूळ मालकांनी दादासो शेळके यांना सदर जमिनीची मोजणी करून हद्दीचे दगड रोवून या जमिनीचा ताबा दिला। त्यानंतर दादासो शेळके यांनी या जमिनीत आतापर्यंत उडीद, शाळू आदी प्रकारची पिकं घेतली आणि घेत आहेत। मात्र शेळके यांनी खरेदी केलेल्या जमिनीला लागूनच मंगल शिवाजी पाटील यांच्या वाटणीची जमीन रावसाहेब महादेव खरात, प्रदीप लक्ष्मण खरात यांनी दिनांक 14 मे 2024 रोजी दस्तानं खरेदी केली आहे। खरात चुलत्या पुतण्यांनी खरेदी केलेली जमीन ही दादासो शेळके यांनी खरेदी केलेल्या जमिनीच्या पूर्वेला आहे। तशा प्रकारचा उल्लेख खरात यांनी खरेदी केलेल्या जमिनीच्या दस्तात आहे। खरात यांनी खरेदी केलेल्या जमिनीच्या दस्तात पश्चिम बाजूला दादासो शेळके यांनी सुमन विलास खरात, संतोष विलास खरात, संदीप विलास खरात व संगीता विलास खरात यांच्याकडून खरेदी केलेली 70 गुंठे जमीन असा स्पष्ट उल्लेख आहे। असं असताना खरात हे दादासो शेळके यांनी खरेदी केलेल्या जमिनीत अतिक्रमण करून ती जमीन बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप दादासो शेळके यांनी केलाय। याबाबत शेळके यांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केलाय। या दाव्याच्या सुनावणीवर कोर्टानं खरात यांना दादासो शेळके यांनी खरेदी केलेल्या जमिनीत कोणत्याही प्रकारची हरकत घेण्यास मनाई आदेशाद्वारे प्रतिबंध केलाय। असे असताना खरात हे दादासो शेळके यांच्या विरोधात खोट्या तक्रारी देऊन त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत असं दादासो शेळके यांचं म्हणणं आहे। याबाबत दादासो शेळके यांनी वेळोवेळी अर्ज करून प्रशासनाकडे न्याय मागितलाय। याबाबत बोलताना शेळके यांनी सांगितलंय की माझ्या जमिनीतील हद्दीचे दगड उपटून ते दुसरीकडे टाकण्याचा खोडसाळपणा करण्यात आलाय। माझ्या गरिबीचा व असहाय्यतेचा फायदा घेत मला त्रास देण्याचा उद्योग सुरू असल्यानं मी दिवाणी न्यायालयात धाव घेतली आहे। या ठिकाणी न्याय मिळण्याची अपेक्षा आहे। त्याचा पहिला कौल म्हणून न्यायालयानं खरात यांना माझ्या जमिनीत हस्तक्षेप करण्यास एका आदेशाद्वारे मनाई केली आहे। असे असताना माझ्याच विरुद्ध खोट्या तक्रारी करून मला त्रास देण्याचा उद्योग सुरू असल्यानं मी पोलीस व प्रशासनातील वरिष्ठांकडे वेळोवेळी न्याय मागितला असून त्या ठिकाणी न्याय मिळेल अशी मला अपेक्षा आहे। मी शेतवस्तीत पत्नी व मुलांसह वास्तव्य करून असल्यानं या ठिकाणी आमच्या कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। त्याचा विचारही पोलीस प्रशासनानं करावा। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले, आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र। काय नाव म्हणलं तुमचं? माझं नाव दादासो कोंडीबा शेळके, राहणार मुक्काम पोस्ट बेडग, तालुका मिरज, जिल्हा सांगली। मारवा रोड आमचं क्षेत्र पोरगं राहणार। असंच आमच्या रानाच्या शेजारला जमीन आहे। आम्ही जमीन संतोष विलास खरात, संदीप विलास खरात, संगीता विलास खरात, सुमन विलास खरात यांची जमीन आम्ही खरेदी घेतली म्हणजे 28/5/2023 घेतली। 23 घेतली। या जमिनीत झाड थोडं काढलं, त्यांची जेसीबी होती। त्या जमिनीत 3-4 दिवस ट्रॅक्टर होतं नांगरलं। त्या जमिनीत तुम्हाला सांगतो 2 डबं कोंबडी खत आणून टाकलं, महिनाभर मेंढरे बसवलं। त्या रानात आम्ही उडीद केलं, उडदाचं पीक काढलं, शाळू केलं, शाळवाचं पीक काढलं। सगळं आम्ही एवढं करून आम्हाला लावून लागतं लगेच शेजाऱ्याने रावसाहेब महादेव खरात यांनी आणि प्रदीप लक्ष्मण खरात यांनी शेजारा त्यांनी परत 14/5/2024 त्यांनी घेतलं आणि असं बरोबर आम्हाला मालकानं दिलं होतं। दगडं आमचे सगळं व्यवशीर राहून आम्हाला व्यवशीर सगळं दिलं होतं।
आणि त्याने येऊन आम्हाला दारगोर करायला आला. आमच्या ओढ्यात ट्रॅक्टर घालायला, आमच्या शिवाय दगड उपसून टाकायला, आम्हाला काय तर भीती दावाला, जीव मारण्या धमकीची असे काय तर आम्हाला भ्या घालायला आला. आमचं असं तसं म्हणून मग आम्ही काय केलं, त्याला समजून सांगितलं. आम्ही महिनाभर 4 माणसं घेऊन, गावातली माणसं इकडे तिकडे घेऊन सांगितलं, तरी पण ऐकून घ्यायची परिस्थिती. मग आम्ही काय केलं, आम्ही गरीब परिस्थिती आहे म्हणून आम्ही काय केलं, डायरेक्ट आम्ही कोर्टात दिव्यांमध्ये आम्ही केस दाखल केलं. दाखल केल्यानंतर कोर्टानं सगळं कागदपत्र बघितलं, सगळं आमचं व्यवस्थित आहे म्हणून आम्हाला त्याने आमच्यातर्फे ती निकाल आमचा ताबा तुमचा आहे, तुम्ही खावा, असं सगळं आमच्यातर्फे आम्ही झालं. का तर आम्ही कडपासून कचून खात होतो, आमच्या ताब्यात होतं, आमचा कब्जा वहिवट होता, शाळू पीक होतं, उडीद पीक होतं. असं करताना शेतकऱ्यांना आम्हाला दमावं लागलं. कोर्टाने त्याला काय मनाई आदेश दिला? त्याला कोर्टानं मानायचा आदेश दिला, त्या जमिनीत येऊन काय हरकत करायला नाही. जमिनीत हरकत करू नकोस, त्यासनी काय तो काय असं दारगोड दादागिरी करू नकोस. तरी एवढं सांगत असताना पण त्यानं दांडगाशिव करायला लागला. कोर्टाने मनाई आदेश केल्यानंतर तुमच्या विरुद्ध खोटी तक्रार वगैरे देण्या प्रकार काय घडलं का? हो घडलं. काय तर खोटी प्रकार तक्रार झालं ना, आमचं ते उपसल्या झाडं, आमचे झाडं उपसून टाकल्या किंवा आमचं चोरीला ते नेल्यात काय तर खोटी आबा आमच्यावर उठवून त्याने असं ह्याच्यात सोडलं आणि आम्हाला पोलीस केस करून आम्हाला केलं त्याने. आता ही जमीन त्यावेळेस घेतली त्यावेळेस तो तुम्हाला म्हणला होता का ही जमीन घेतली बरं झालं वगैरे असं बोलला होता ना? आलता ते येऊन ते स्वतः येऊन रानात बसून त्यानं म्हटला, बाबा ही जमीन घेता बरं झालं, शेजार ठिकाण चांगला, दुसरी घाण येत होते, त्याच्याने आम्ही घालवलं असं म्हटलं. येऊन बसून सांगून हसून गेला. आता त्याचा तुम्हाला लागून हिस्सा आहे तो किती आहे, गुंठ आहे त्याचा? ते सहसा आता ते 35 गुंठा आहे त्याचा हां. त्याची खरेदी